राज्यात नुकत्याच 29 महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या आणि त्या निवडणुकांच्या महापौर आरक्षणामध्ये 8 ठिकाणी ओबीसींचं आरक्षण पडलं. म्हणजे खरं तर यापूर्वी कसं व्हायचं, इलेक्शनच्या आधी सोडत निघायची महापौर पदाची, पण यावेळेस पहिल्यांदा निकालानंतर ही सोडत निघली. त्यामुळं नियम असा झाला की जे आरक्षण पडेल त्याच्यावर फक्त संबंधित जातीचा दाखला जोडायचा आणि तुम्ही ते आरक्षण घेऊ शकता. त्याचाच फायदा घेऊन इकडं नगर महापालिकेमध्ये ओपन मधून असलेल्या कर्डिलेंची मुलगी यांनी डायरेक्ट लगेच ज्यांनी प्रतिज्ञापत्र दिलं की मी हिंदू मराठा आहे, पण त्यांनी लगेच ओबीसी कुणबीचं सर्टिफिकेट जोडलं आणि महापौर पदासाठी अर्ज भरलेला आहे. काय तुमचा आक्षेप आहे नेमकं? नाही, याच्यामध्ये गेल्या 8-9 वर्षापासून लोक वाट पाहत होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नव्हत्या. त्या आपल्यामुळं 28 नोव्हेंबरला निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. ओबीसीचं आरक्षण गेलेलं होतं, ते 27% आरक्षण पुनर्प्रस्थापित झालं आमच्यामुळं. परंतु आता अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये एकूण 68 जागा होत्या, त्यातल्या 27% रिझर्वेशनने 18 जागा ओबीसीसाठी आरक्षित झाल्या. ह्या 18 जागांवर पण तिथं पण कुणबींचं अतिक्रमण झालं. मूळ फक्त 13 ओबीसी निवडून आलेत, 5 जण कुणबी आलेले आहेत. चला तो विषय सोडून द्या. आता महापौर पदासाठी या जे रोटेशन पद्धतीने महापौर पदाची सोडत होती, तिथं अहिल्यानगरला ओबीसी महिला म्हणून महापौर पद राखीव आलेलं आहे. आता या महापौर पदासाठी निवडलं आहे कुणाला, तर ज्योती अमोल गाडे. या ज्योती अमोल गाडे या निवडून आल्यात कशातनं, हे निवडणूक जे आयोग आहे त्यांचं ही डिटेल्स आहे. प्रभाग क्रमांक 3B गाडे अमोल ज्योती सर्वसाधारण महिला. आता हे ओपनमधनं लढलेल्या या महिला आहेत आणि यांचं हे ॲफिडेविट आहे. ह्या ॲफिडेविटमध्ये तुम्ही जर पाहिलं तर जातीच्या तपशिलामध्ये इथं काय लिहिलं आहे आणि त्यांनी हे स्वतः दिलेलं आहे, प्रतिज्ञापत्र ॲफिडेविट केलेलं आहे सर्वसाधारण. खाली जात काय लिहिलेली आहे, हिंदू मराठा. आता काय केलं त्यांनी, आता हे महापौर पदाचं कर्डिलेंची मुलगी आहे ना, ह्या शिवाजीराव कर्डिलेंची मुलगी आहे. आता विषय असा झाला की लढताना ओपनमधनं लढल्या, ॲफिडेविट देताना सांगितलं मी हिंदू मराठा आहे, पण जसं ओबीसी महिलेला तिथं महापौर पदाचं जागा आरक्षित झाली की आता लगेच तो कुठला तरी दाखला काढलेला दिसतोय किंवा काढलेला असू शकतो. तुम्ही तुमच्या प्रतिज्ञापत्रात म्हणताय मी हिंदू मराठा आहे, मग या 18 जणांनी काय करायचं? जे ओबीसी निवडून आलेले आहेत. बरं, या 18 जणांमध्ये धनगर आहेत, फकीर आहेत, मुलानी आहे, पद्मशाली आहे, माळी आहे, गवळी आहेत. यांना नाही का तुम्ही प्राधान्य देणार? जे म्हणू शकतात की कुणबी पण याच्यातच येतं की नाकारतं कसं? मग तुम्ही ॲफिडेविट कशाला दिला? ॲफिडेविटमध्ये प्रतिज्ञापत्र म्हणजे तुम्ही शपथ घेऊन सांगताय आम्ही हिंदू मराठा आहे. मग हे काही इच्छाधारी आहे का? जसं आरक्षण असेल तसं मी ओबीसी होणार, जसं आरक्षण असेल तसं मी मराठा होणार. मग कुणी काही करेल त्याच्यात भांडणार कसं? कारण कायद्यात बसतंय सगळं ना. कायद्यात कसं काय बसेल? त्यांनी खास 3 तारखेत JR काढलं. काय काढलाय तो? नाही, विशेष तो 3 तारखेचा जो JR आहे तो कुणबी प्रमाणपत्र जे आहे त्याचं सुलभ व्हावं, मराठा समाजाला भेटावं अशा पद्धतीचा जो JR आहे. आणि मुळात हे सगळं करत असताना मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि नवनिर्वाचित महापौर जे काय आता होतील ज्योतिताई गाडे यांचे दाजी आपले संग्राम जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, या दोघांनी मिळून हे ठरवलेलं आहे ओबीसीसाठी 8 ठिकाणी ज्या जागा राखीव होत्या महापौर पदाच्या, त्याच्यामध्ये आम्ही खोटे ओबीसींना शिरू देणार नाही. आम्ही हे निश्चित सरकारकडनं शब्द घेतला होता. मुळात आता असं आहे की तिथं हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार महापौर होतील. आता आमचा विषय असा आहे की माननीय अजितदादांची शेवटची क्लिप व्हायरल झाली, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सगळ्यांना बरोबर सगळ्या समाजाला घेऊन जायचं आहे. आता प्रश्न असा आहे की अजितदादा पवार यांचा बरोबर आहे, बरोबर तुम्ही क्लिप ऐकलेली आहे, सगळ्यांनी ती ऐकली, अख्ख्या महाराष्ट्राने अख्ख्या देशाने ती क्लिप ऐकलेली आहे. सगळ्यांना बरोबर न्यायचा अजितदादाचा शेवटचा संदेश आहे. आता आमचा प्रश्न आहे की ओबीसीसाठी राखीव असलेल्या अहिल्यानगरच्या महापौरपदी सगळ्यांना एकत्र घेऊन जायची जी अजितदादांची भूमिका होती तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार पाडणार का? आणि जर असं होणार नसेल तर मग त्या पक्षाने अजितदादाचं नाव घेऊ का घ्यायचं? दुसरं असं आहे की ही लढाई आता ॲफिडेविट खोटं दिलेलं आहे,
महापौर पदाच्या फॉर्म बरोबर इतर कुठलंही कागदपत्र द्यायचं नसतं. त्यांचं नामनिर्देशन पत्र आणि त्यांचं शपथपत्र हेच अंतिम धरलं जातं. जर हे खोटं असेल तर ते मुळात निवडणूक लढायला त्या एलिजिबल होत नाहीत. तिथंच फॉर्म बाद झाला पाहिजे जर आक्षेप आला तर. नाही, पण ते जर नाही आलं ओपनच्या जागेवर लढू शकतात ना. ओपनच्या कॅटेगरीतनंच त्या लढलेल्या आहेत आणि त्यांनी त्यांची जात ओपनच सांगितलेली आहे. मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये SC-BC आरक्षणामध्ये आहे, OBC मध्ये नाही. OBC साठी राखीव आहे कुणबी दाखला महापौर असेल पद. त्यांच्याकडे. त्यांच्याकडे कुणबी दाखला असेल तर त्यांनी मग अधिकाऱ्याला खोटा affidavit का दिलं? ॲफिडेव्हिटमध्ये त्याची नोंद पाहिजे होती. ॲफिडेव्हिटमध्ये तुमच्या जातीबरोबर तुमच्या जात प्रमाणपत्राचा नंबर आणि जात पडताळणीचा नंबर त्यांनी द्यायला पाहिजे होता. तो त्यांनी दिलेला नाही. याचा अर्थ ते म्हणतात की माझ्याकडे जात प्रमाणपत्र किंवा पडताळणी प्रमाणपत्र नाही. आणि जर ते असेल तर ही खोटी शपथपत्रात माहिती दिल्याचा एक गुन्हा होतो, गुन्हा दाखल होतो. काय मागणी काय? नाही, आमची मागणी एकच आहे की उद्या हे होणार आहे. मूळ जे 18 OBC आहेत त्या OBCंना न्याय देण्यात यावा. मुळामध्ये त्या मूळमधले मूळ OBC म्हणजे जे आत्ता बोगस जे सर्टिफिकेट घेऊन कुणबी झालेले आहेत ते सोडून, कारण की त्यांनी किती दिवस या पक्षांच्या तुमचा या पत्रावर मूळ होतं. आणि बोगस कुणबी यालाच आक्षेप आहे लोकांचा. ते म्हणतात आम्ही कायद्याने आम्ही कुणबी OBC मध्ये मोडतो ना. तीच तर लढाई आमची कोर्टामध्ये चालू आहे. इतक्या दिवस, इतक्या वर्ष, शेकडो वर्ष तुम्ही मराठा होता, पाटील होता, देशमुख होता आणि आता बरोबर OBCच्या जिथं जागा आरक्षित झाल्या तिथं लगेच सर्टिफिकेट येतंय. पण OBCची लढाई लढायला तुम्ही येत नाहीत. त्याच्यामुळं हे विखे पाटील असतील, हे कर्डिले असतील, हे कोतकर असतील, यांनी सगळे पै पाहुण्यांचं चुलता पुतण्याचं, मेहण्याचं, पाहुण्याचं सगळं राजकारण करता. OBCंनी जायचं कुठं? फडणवीस साहेब तुम्ही म्हणता आमचा DNA OBC आहे. तुम्ही किती पुण्यामध्ये मूळ OBCंना तिकीटं दिली? तुमचे 23 नगरसेवक भाजपचे या कुणबी दाखल्यावर निवडून आलेत. कुठं गेला DNA? पवार साहेब म्हणले होते मूळ OBCंना प्राधान्य देणार. आता पवार साहेबांनी शब्द पाळला का? त्यांच्या पक्षांनी पाळला का? त्याच्यावर पण आमचं काम चालू आहे. OBCंना राजकारणातनं हद्दपार करायचं, संपवायचं कारस्थान हे कुणबी दाखल्यांमुळे झालेलं आहे. फक्त राजकारणातच नाही, नोकरीतनं, शिक्षणातनं हा कॅन्सर आहे OBCंना झालेला. हा कॅन्सरवर केमोथेरपी आम्ही चालू केलेली आहे. वेळ लागेल पण आम्ही यांना बाहेर काढू. काय मागणी नाही, काय? याच्यामध्ये असं आहे की जो महापौर असतो, जो नगराध्यक्ष असतो, तो त्या शहराचा प्रथम नागरिक असतो. मुळात कमीत कमी त्यांनी तरी स्वच्छ पद्धतीने यायला पाहिजे, क्लीन आलं पाहिजे. जर अशा पद्धतीने जर खोटेच ह्याच्यावर जर तुमची सुरुवात होणार असेल आणि खोटेच तुम्ही कागदपत्र देऊन जर निवडून येणार असाल, जर पहिलाच नागरिक त्या शहराचा असेल तर आम्ही त्याला महापौरच्या ऐवजी महाचोर का म्हणू नये असं आमचं सवाल आहे. निश्चित आम्ही रिटर्निंग ऑफिसरकडे याची कंप्लेंट फाईल करणार, सरकारकडे कंप्लेंट फाईल करणार. जे OBC मंत्री आहे, OBC उपसमिती, या सगळ्यांकडे, राज्य मागासवर्गीय आहे, आम्ही सगळ्यांकडे तक्रार दाखल करणार. आणि जरी काही नाही झालं तर मग आम्हाला कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही. आणि जे होईल ते बघितलं जाईल. आम्ही निश्चित OBCच्या हक्क अधिकारासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार. आता याच्यातनं त्यांचा दावा असं असणार आहे, आमच्याकडे कुणबीचा दाखला आहे, जागा कुणबीची होती, मग OBCची, म्हणून आम्ही त्यात बसतो, मग आम्ही ते घेतोय. नाही, नियमामध्ये नाही. त्यांचं तुम्ही शपथपत्र पाहिलं तर त्यांनी त्यांची जात कुणबी अशी लिहिलेली नाही. त्यांनी त्यांची जात हिंदू मराठा असं लिहिलेलं आहे. मराठा समाज, हिंदू मराठा समाज हा SC-BCच्या आरक्षणामध्ये येतो, नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये येत नाही. काय 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 सांगत होता? मुळामध्ये त्यांनी निवडणूक लढवताना 3B मध्ये त्यांनी निवडणूक लढवली. ती जागा सर्वसाधारण महिला मराठा समाजासाठी म्हणजे उच्चवर्णीयांसाठी ती जागा नाही, ओपन मध्ये राखीव कोणी होती. लढू शकतं ना काका, तो मतच ती नाही. जर लढवली, पण त्यावेळेस त्यांनी जे ॲफिडेव्हिट दिलं त्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटले की मी हिंदू मराठा आहे. आणि मग आता एका रात्रीमध्ये लगेच OBCचा दाखला कुठून आणणार? बरं, त्या आणि तो जर त्या आणला तर 18 त्या खोट्या दाखल्याबद्दल, खोट्या आपण एक affidavit ठीक आहे, तांत्रिक दृष्ट्या जर सोडलं तर नैतिकतेने जर आपण विचार केला तेच नैतिकतेच्या तर मुद्द्यावर ते तुम्ही जे बोलू शकता. 18 जे OBC निवडून आलेले आहेत, मग त्यांना का नाही तुम्ही अधिकार देत? त्यांनी काय करायचं? याच्यासाठी तुम्हाला त्यांच्या पक्षप्रमुखांकडे भांडावं लागेल. नाही, नक्कीच ना. मग या आपल्या चॅनलच्या माध्यमातनं, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातनं आम्ही ही मांडणी करतोय. अजून पण एक दिवस आहे. तुम्ही मूळ OBC जे निवडून आलेले त्या 18 मधलं जरी घेतलं असतं तरी एका वेळेस आम्ही मान्य केलं असतं. पण दिवंगत आमदार कर्डिलेंची एक मुलगी महापौर होतीये, एक मुलगी आमदाराची पत्नी, एक मुलगी आणखीन दुसऱ्या राजकीय घराण्यात. म्हणजे चाललंय काय? हे घराणेशाहीचं राजकारण परत तुम्ही वारंवार दाखवून देताय हे का? साठा लोटे. हो, निश्चित साठलोट आहे. लोकशाही आहे, सगळ्यांचा सत्तेमध्ये समान वाटा आहे. आणि हा वाटा, हा जो संविधानाने दिलेला आहे, घटनेने दिला आहे, कायद्याने दिलेला आहे, हा वाटा कुणीतरी हिसकवण्याचा प्रयत्न करत आहे. ही सरळ सरळ आरक्षण चोरी आहे.
आणि आम्ही ही 100% थोपवणार. कसं थांबू? कोर्टात जाणार, गुन्हा आम्ही दाखल लोकांच्या करणार. न्यायालयात जाणार, लोकांवर हे करणार, सगळं सरकारी यंत्रणेकडे जाणार आणि शेवटी मागासवर्गीयांचे हक्क अधिकार प्रोटेक्ट करण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. जर हे असे दाखले भेटत आहेत आणि शपथपत्र असे खोटे दाखल केलेत तर मुळात हे सरकारी यंत्रणेचं फेलियर आहे, आमचं नाही. त्यांनी त्यांचं फेलियर दुरुस्त करावं, त्यांनी नीट करावं आणि जे कोण दोषी असतील त्याच्यामध्ये त्यांनी सजा द्यावी. हे सरकारचं काम आहे. नगरचं कडबोळ असं आहे राजकीय, तिथं कळलेल्यांच्या 3 मुली आहेत. एक कोतकरांच्या घरात दिली, एक जगतापांच्या आणि एक गाडे सरांच्या. आता ही जी ज्योती गाडे आहे ही गाडे सरांच्या घरातली मुलगी आहे. ती निवडून आली राष्ट्रवादीकडनं आणि आता तिथली महिला ओबीसी राखीव झाली महापौरपद जागा. त्यांनी निवडून आल्या ते ओपनच्या जागेवरनं. त्यांनी लगेच कुणबी दाखला जो स्वतःजवळ होता तो जोडला आणि ते महापौर होत होतात. त्यालाच ह्या सगळ्या ओबीसींचा आक्षेप आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरचा घाला आहे. त्यामुळं आता जी भाजप म्हणते की आमचा DNA ओबीसी आहे ते याच्यात तरी काही लक्ष घालून यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार का? आणि जी अजितदादांची क्लिप व्हायरल झाली माझ्यासाठी, खरंच दादांनी राजकारणात कधी जात मानली नाही. आम्ही जवळून बघितलेलं आहे. आत्ता त्यांची शेवटची क्लिप जी व्हायरल झाली त्यातही त्यांनी सांगितले मी सर्वांना सर्वसमान न्याय देतो. मग आता त्यांच्याच पक्षाकडनं जर अशा गोष्टी होत असतील, संग्राम जगताप जे तिथले आमदार आहेत ते याच्यात नेमकी काय भूमिका देतात आणि दादांनी जे सांगितलेलं आहे की सर्वांना समान न्याय, मग ते देतात का हेच आता पाहायचं. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोर, चंद्रान पुंज, जे मीडिया, पुणे.